नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे AWS EC2 इन्स्टन्समध्ये आपल्या विंडोज किंवा लिनक्स सर्व्हरचं स्टोरेज कसे वाढवायचं. कधीकधी आपला डेटा जास्त स्टोअर करायचा असतो किंवा सिस्टम स्लो होतो, तेव्हा डिस्क वाढवणं खूप गरजेचं असतं. तर चला मग स्टेप बाय स्टेप पाहूया, एकदम सोप्या भाषेत आणि आपल्या मराठी भाषेत. चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम AWSला लॉग इन करून घ्या. लॉग इन केलं नसेल तर लॉग इन करून घ्या. आणि आजची लॅब मी लास्ट व्हिडिओ मी मुंबईमध्ये केली होती. आज आपण ओहायोमध्ये करणार आहे, रिजन चेंज करणार आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत रिजन चेंज करून आपण ही लॅब करूया. आता मी ओहायो सिलेक्ट केलेलं आहे आणि मला आता एक सर्व्हर क्रिएट करायचं आहे. त्यासाठी मी एक लॉन्च इन्स्टन्स करणार आहे. आता एका सर्व्हरला आपण नाव देऊया विंडोज सर्व्हर. त्याच्यानंतर एक विंडोज मशीन घ्यायची आहे, लिनक्स. ठीक आहे, फ्री टियर एलिजिबलच ठेवायचं आहे. ठीक आहे, दुसरी कोणती सिलेक्ट करू नका, नाहीतर तुमचे चार्जेस लागतील. ठीक आहे, थोडंसं जरा मी मशीन जरा लो मशीन घेतो, कारण का ओपन व्हायला खूप टाईम घेतो. त्यासाठी आजचं जे प्रॅक्टिकल आहे 2016 मशीन घेणार आहे मी, विंडोज 16. फ्री टियर एलिजिबलच असणं गरजेचं आहे. त्यानंतर खाली येणार स्क्रोल करून आणि इन्स्टन्स टाईपमध्ये T2 मायक्रो ठेवा, फ्री टियर एलिजिबल, आणि एक की पेअर क्रिएट करा. आता एक की पेअर मी क्रिएट करतो, न्यू की. ठीक आहे, आणि एक क्रिएट की पेअर, आणि ती डाउनलोड करून घ्यायची. डाउनलोड केल्यानंतर खाली स्क्रोल करत या, एडिट ऑप्शनवर जा. सध्यासाठी मी VPC वगैरे काही क्रिएट करत नाही आहे, आणि सबनेट मी एकच सिलेक्ट करतो. ठीक आहे, 2A सिलेक्ट करतो, आणि असाइन IP एनेबल्स ठेवायची. स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि आपण एक ग्रुप क्रिएट करूया. तो ग्रुपला आपण नाव देऊ माय ग्रुप. त्यानंतर स्क्रोल करून आल्यानंतर आपण ते पोर्ट अलाव करायचे. जसे की एक RDPचा एक पोर्ट अलाव आहे. त्याच्यानंतर आपल्या सर्व्हरवर इंटरनेट चाललं पाहिजे, त्याच्यासाठी मला एक HTTP पोर्ट अलाव करावं लागेल. तर पोर्ट नंबर, त्याच्यानंतर एनिवेअर करायचं आहे, स्क्रोल करत यायचं आहे, अजून एक पोर्ट HTTP. ठीक आहे, आता कॉन्फिगरेशन सेटिंग. आता बाय डिफॉल्ट C ड्राईव्हसोबत 30 GB स्पेस मिळतो, आणि त्याच्यानंतर मला अजून एक ड्राईव्ह क्रिएट करायचा आहे. आता जो 8 GB आहे, तर आता ठीक आहे, मी 10 GBचा ड्राईव्ह क्रिएट करतो. इथं 10 करूया. आणि ह्या साईटला जे आहे सर्व हार्ड डिस्कचे टाईप्स आहेत. मॅग्नेटिक स्टँडर्ड मी सिलेक्ट करतो, आणि त्याच्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे, आणि इन्स्टन्स टाईप एक ठेवायचं आहे, आणि लॉन्च इन्स्टन्स करायचं आहे. ठीक आहे, हे सर्व सेटिंग असेल, आणि लॉन्च करूया. आता माझं सर्व्हर लॉन्च होत आहे. आता सर्व्हर माझा रनिंगमध्ये आलेला आहे, आणि तुमचं स्टेटस चेक बाय 2x2 आलं पाहिजे. त्याच्यानंतर एक व्हॅल्यूमवर क्लिक करायचं आहे, आणि त्याच्यानंतर पहा इथं व्हॅल्यूमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ड्राईव्ह दिसतात, एक C ड्राईव्ह आणि D ड्राईव्ह. ठीक आहे, 30 GBचा माझा C ड्राईव्ह आहे, आणि एक दुसरा जो ड्राईव्ह आहे तो 10 GBचा ड्राईव्ह बनवलेला आहे मी. ठीक आहे, ते दोन्ही पण माझे इन यूज आहेत. ठीक आहे, पण मी नाव नाही दिलं, तर मी पहिल्यांदा नाव देतो, जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल. अजून 30 GBचा ड्राईव्ह माझा C ड्राईव्ह आहे, तर सेव्ह करूया. आणि जो खाली 10 GBचा जो मी 10 GBचा एक ड्राईव्ह बनवला आहे, त्याला एक व्हॅल्यूम 1 एक नाव देऊ. ठीक आहे, सेव्ह करून घेऊ. ठीक आहे,
आणि एकदा सर्व्हर आपण क्रिएट करून बघू की माझी हार्ड डिस्क त्याला अटॅच झाली आहे की नाही झाली. त्याच्यासाठी डाउनलोड करावं लागेल, तुला कनेक्ट करून डाउनलोड करायचं आहे रिमोट डेस्कटॉप फाईल. त्याच्यानंतर गेट पासवर्ड, त्याच्यानंतर अपलोड प्रायव्हेट की. जी की पेअर तुम्ही डाउनलोड केलेली आहे ती अपलोड करायची आहे. एक न्यू की म्हणून आपण केली होती, न्यू की. ठीक आहे, ओपन करायची आहे. त्याच्यानंतर जी फाईल आहे ती डिक्रिप्ट करायची, डिक्रिप्ट पासवर्ड. ठीक आहे, पासवर्ड हा तुम्ही नोटपॅडमध्ये सेव्ह करून घ्या. ठीक आहे, आता मी कॉपी करतो, Ctrl+C. त्याच्यानंतर मी ती RDP फाईल जी आहे ती ओपन करतो, कनेक्ट. त्याच्यानंतर तो पासवर्ड जो मी पेस्ट करतो इथं आणि कनेक्ट करायचा आहे. आता हा सर्व्हर माझा कनेक्ट झालेला आहे. थोडासा टाईम लागतो. ठीक आहे, फायनली माझा कनेक्ट झालेला आहे सर्व्हर. ठीक आहे, राईट साईडला तुम्हाला पाहायला मिळेल पब्लिक IP, प्रायव्हेट IP, इन्स्टन्स टाईप T2 मायक्रो घेतलं होतं मी. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी झोन 2A घेतलं होतं. त्याच्यानंतर आपण जो प्रोसेसर आहे तो AMD प्रोसेसर आहे. ठीक आहे, आता तुम्ही दिस PCवर क्लिक केल्यानंतर बघा आपण तिकडं तर युनिट्स दाखवते पण C सोबत सेकंड ड्राईव्ह दिसत नाही आहे. तर आपण चेक करूया का दिसत नाही आहे. तर मिनिमाइज करतो मी, इन्स्टन्समध्ये जातो परत एकदा. ठीक, सॉरी गाईज, सर्व्हर मॅनेजर ओपन करायचं पहिलं आपण सर्व्हरचा. सर्व्हर मॅनेजर ओपन केला थोडासा टाईम लागेल, त्या सर्व्हिसेस रिफ्रेश होईपर्यंत वाट पाहिजे आपण. इथे एक ऑप्शन असतो सर्व्हर मॅनेजरमध्ये, फाईल स्टोरेज आणि सर्व्हिस. ठीक आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डिस्कमध्ये जायचं आहे. ठीक आहे, डिस्कमध्ये गेला तुम्ही, डिस्कमध्ये गेल्यानंतर C ड्राईव्ह तुमचा ऑनलाईन दाखवतो आहे आणि जो 10 GB ड्राईव्ह आपण सेकंड टाईमला जो बनवला होता तो ऑफलाईन दाखवतो आहे. त्याला राईट क्लिक करायचं आहे आणि ब्रिंग ऑनलाईन करायचं आहे. ठीक आहे, आणि S करायचं आहे. ठीक आहे, आता प्रोसेस, आता ती ऑनलाईन आलेली हार्ड डिस्क आणि आपण त्यासाठी पहिल्यांदा एक ऑनलाईन तर आलेली आहे, त्यासाठी पहिल्यांदा क्रिएट करावं लागेल ती व्हॅल्यू. खाली एक ऑप्शन आहे क्रिएट. ठीक आहे, नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ही 10 GB ड्राईव्ह इथं शो होती आहे, नेक्स्ट करायचे. ओके, आता ह्या 10 GBतला तो आपण किती वापरायचा आहे तो ऑप्शन खाली दाखवत आहे व्हॉल्यूम साईज म्हणून. तर मला पूर्ण वापरायची, त्यामुळे मी नेक्स्ट करणार आहे. तुम्हाला जी त्याची कमी वापरायची असेल तर तुम्ही ते पण करू शकता, पण मी पूर्ण वापरतो आहे, नेक्स्ट करणार आहे. आणि परत आपण फाईल सिस्टम आणि काय नाव वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही नाव वगैरे देऊ शकता. ठीक आहे, आता मी नेक्स्ट करतो आणि क्रिएट. ठीक आहे, आता हा ड्राईव्ह माझा क्रिएट होत आहे. क्लोज. आता क्लोज करून आपण एकदा चेक करूया की C सोबत माझा ड्राईव्ह अटॅच झाला आहे का नाही झाला. बघा, D ड्राईव्ह पण अटॅच झालेला आहे आपण, तर तुम्ही बघू शकता. नंतर तुमची प्रॅक्टिस वगैरे झाल्यानंतर त्याच्यानंतर एक टर्मिनेट करा किंवा स्टॉप करा. शक्यतो तुम्ही टर्मिनेट करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे चार्जेस वगैरे लागणार नाही. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे AWS EC2 इन्स्टन्समध्ये आपण सर्व्हरची डिस्क वाढू शकलो. जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्कीच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशाच मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया, तोपर्यंत शिका आणि इतरांना पण शिकवा. धन्यवाद.